नमस्कार मित्रांनो, श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या जयघोषात जत येथील श्री यल्लम्मा देवी यात्रेची आज भव्य सांगता झाली आहे। आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री यल्लम्मा देवी यात्रेचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस होता। आजचा दिवस यात्रेतील तिसरा आणि प्रमुख किचाचा दिवस म्हणून ओळखला जातो। कीच पडल्यानंतर यात्रेची अधिकृत सांगता होते आणि भाविक हळूहळू यात्रास्थळ सोडण्यास सुरुवात करतात। मात्र अमावस्येपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच राहतो, तर शहरातल्या लोकांमुळे रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम रंगतात, त्यामुळे यात्रा अमावस्येपर्यंत भरलेलीच असते। आज सकाळी पहाटे 5 वाजता मानाची पालखी आणि देवीचे जग घेऊन सुभाष पुजारी डपळे घराण्याच्या राजवाड्यावर प्रस्थान झाले। राजवाड्यावर विधिवत पूजा नैवेद्य अर्पण करून जग आणि पालखीची पूजन विधी पार पडली। यानंतर देवीची स्तुती करणारी गाणी गात देवीचा जग, पालखी, पुजारीसह वाद्यांसह राजवाड्याकडून शहराकडे प्रस्थान झाले। वाटेत मानाचे मानकरी आणि जगचे पोलीस पाटील मदन माने पाटील यांच्या घरी मानकरी अजिंक्य सावंत, मानकरी खानविलकर, बाजारपेठ मार्गे मानकरी कुंभार यांच्या घरी विधिवत मानाची पूजा आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला। यानंतर पालखी मंदिराकडे प्रस्थान करते। यात्रास्थळी अनेक गावातून देवीची जग आलेली असतात आणि भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। इथे जग आणि पालखीच्या 5 फेऱ्या पार पडतात। त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल सिंह राजे डफळे यांच्या उपस्थितीत पुजारी सुभाष कोळी व त्यांच्या संपूर्ण टीमकडून सोहळ्यानं देवीची विधिवत पूजा करण्यात आली। पुजारी अग्निकुंडात प्रवेश केल्यानंतर किचाची सांगता झाली आणि यात्रेचा मुख्य सोहळा पूर्णत्वास गेला। याच वेळी पुढील यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली। यल्लम्मा देवीची पुढील यात्रा 2026 मध्ये नसून थेट जानेवारी 2027 मध्ये भरणार आहे। 4 ते 7 जानेवारी 2027 या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे। यानंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद केला जातो आणि अमावस्येला पुन्हा दर्शनासाठी उघडला जातो। आई यल्लम्मा देवी सर्व भक्तांना सुख, समाधान आणि आरोग्य देवो, याच प्रार्थनेसह उदे ग आई, उदे उदे, जय यल्लम्मा देवी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आरती होते एक पाटील घराण्याचा हा जो मान आहे तो मान या घराण्याला मिळालेला आहे। परंपरा आज देखील आम्ही 3 भाऊ प्राध्यापक कणसिंग माने असतील, मदन माने पोलीस पाटील आणि स्वतः मोहन माने पाटील हे आम्ही 3 परिवार मोठ्या आणि आपला सर्व मित्र परिवार आहे। त्या सर्व मित्र परिवारांना घेऊन आम्ही हा सण उत्सव आम्ही उत्सव असं म्हणतो की सण म्हणतो। याप्रमाणे परंपरा पाळतो, ती परंपरा पाळतो आणि ती कायमची आहे आणि वेगवेगळ्या समाजाला घेऊन एकत्र हा आम्ही सण उत्सव साजरा करतो। असं म्हणलं तर काय वागवणार नाही की परंपरा आम्ही कायम पाळतोय आणि देवीचा सन्मान या ठिकाणी बाहेर गेला म्हणून आम्ही सर्व महिला मंडळ देखील जी पूजा केली जाते, मोठी भरली जाते गणरायाने, ती परंपरा कायम यल्लम्माच्या चरणी राहू दे हीच त्यानिमित्त प्रार्थना। धन्यवाद। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।